पीक नुकसान पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना दिली जाणार नुकसान भरपाई. पीक नुकसान पंचनामे. राज्यात अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या शेतपिकांची भरपाई मिळवण्यासाठी पिकांचे पंचनामे केले जातात. या पंचनाम्याच्या आधारे कोणत्या भागात किती नुकसान झालं आहे किंवा कोणत्या पिकाचं नुकसान किती झालं आहे याचा अहवाल सरकारकडे शासकीय कर्मचाऱ्याद्वारे केला जातो. परंतु सध्या राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्व पिकांचे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री म्हणजे धनंजय मुंडे यांनी पीक नुकसान पंचनामे करण्याची आवश्यकता नाही असं सांगण्यात आलेलं आहे. इनफॅक्ट सरसकट शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. राज्यातील बहुतांश भागात विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे जास्त प्रमाण आहे. त्यामुळे या भागातील जवळपास सर्व शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. म्हणून शासनाकडून याबाबत पीक नुकसान पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आयुक्त कार्यालयाकडून याबाबत सादर केलेल्या अहवालादरम्यान दिवसेंदिवस पीक नुकसानीच्या तक्रारी तसेच नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये वाढ होत असल्यामुळे शासनाकडून आता पंचनामे करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागातील अधिकाऱ्याकडून पंचनामा रिपोर्ट सादर केल्यानंतर त्या भागातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्य शासनाने जरी पीक नुकसान पंचनामे करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले असेल तरीसुद्धा सरसकट शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार अशी घोषणा केली असली तरी यामध्ये प्रति शेतकरी किंवा प्रति हेक्टर कोणत्या पिकाला किती अनुदान देण्यात येणार आहे याबाबतची आणखी कसलीही स्पष्टता दिलेली नाही. याबाबतची स्पष्टता देण्याकरिता मंत्रिमंडळात बैठक घेण्यात येईल व या बैठकीत ठरवण्यात आलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल असंही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. धन्यवाद.